जे स्वर्गीय मोहनीश राऊत यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला एक चांगलं क्रिकेट शिवनेरी चषक 2021 आपण पाहणार आहोत. थँक्यू दातिवरी टीम, आपण आलात वेळेवर, चांगला खेळ दाखवला. जिथे चुका झाल्या तिथे चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण क्रिकेट आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर आला म्हणून खचून जायचं नसतं. तुमच्या ऑन स्क्रीनवर करुणाकर कोटियन सर पाहायला मिळत आहेत, ज्यांचे सुपुत्र खूप आज चांगल्या प्रकारचे व्यस्त आहेत. लेदर क्रिकेटमध्ये रणजीपट्टू म्हणून ज्यांची ओळख, धनुष्य कोटियन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं आणि एक क्रिकेटवरची नाळ खूप चांगल्या प्रकारची जोडली गेले. पहिली आमची भेट झाली होती प्रहार चषकाला. नौशाद शिकलकर यांची ती मोठी स्पर्धा सतीश कुरूप यांच्या माध्यमातून समालोचनाची संधी प्राप्त झाली होती. यंदाच्या वर्षात प्रशांत आदवडे त्या ठिकाणी पोहोचले होते. अल्पेजी भोईर हे सुद्धा फोटो काढण्यामध्ये व्यस्त झाले होते प्रहार चषकाला. खूप मोठी स्पर्धा, 3 लाख त्यावेळेला बक्षीस होतं. यंदाच्या वर्षात 5 लाख बक्षीस पाहायला मिळालं. दीपक किनी मलिंगा डोंगरीपाडा यांनी मात्र, मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण नयन किनी यांच्याशी संपर्क साधा लगेच. चला, या मैदानाच्या आतमध्ये आपण वळणार आहोत. 2 संघांमध्ये सेकंड राऊंडचा हा पहिला सामना. आमच्या लाडके प्रेक्षक आतुरले गेलेत, यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगली क्लॅरिटी मात्र आपण पाहतो स्मार्ट टीव्हीवर, स्मार्टफोनवर आपण पाहू शकतात. दीपक किनी मलिंगा या ठिकाणी उपस्थित झालेत. इंजुरीने त्रस्त आहेत आणि ते लवकर सावरतील. आणि त्यांच्या खांद्याच्या जोरावर खूप भल्या मात्र फलंदाजांना ज्यांनी अप्रतिम चांगल्या प्रकारचं गोलंदाजी हाताळले. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. महेंद्र भोईर एका साईडला आपण पाहतोय. टीम मॅनेजमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश म्हात्रे यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद कल्पेशजी म्हात्रे, आपला खूप खूप धन्यवाद असेल. या आपण मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष. दुपारचं सत्र आहे. सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना पुन्हा एकदा शुभ दुपार असेल. लंच नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. अक्षय पाटील मात्र जॉईन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकतायत. प्रशांत घरत एका साईडला, विक्रमगड शिवतेच्या मैदानात 14 तारखेला क्लास फलंदाजी केली होती. उत्तम बॉईज संघातून खेळताना मॅकमेलन गोविंद मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला. परंतु या खेळाडूबद्दल म्हणायचं झालं, मॅकमेलन गोविंद खूप अग्रेसिव्ह खेळाडू पाहायला मिळतो आणि शांत स्वभावाचा नेहमीच पाहायला मिळतो. चिकाटी प्लेअर आहे. एका हाताला इंजुरीने त्रस्त झाला होता. जवळजवळ 3 ते 4 टाके त्याला पडले असतील, अशा प्रकारचा इंजुरीने त्रस्त झाला होता. तरी सुद्धा त्याने अफलातून फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विन करून दिला. प्रशांत घरतने एक इनिंग सांभाळली होती. खूप चांगल्या प्रकारची भरत पाटीलने चांगला खेळ दर्शवला होता. असा अगेन्स्ट खेळत आहेत. पहिला चेंडू, चेंज ऑफ पेस यावेळेला अक्षय मातलेचा आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूची तुम्हाला उत्क्रांती वारंवार करावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला वेगवेगळं व्हेरायशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय आणि फास्ट क्रिकेट झाल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल, या स्पर्धात्मक युगामध्ये जर टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला नाविन्य काहीतरी करावं लागेल. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. ऑन साइडला प्रशांत घरतच्या बॅटमधून एक दमदार फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, चौकार. गुड शॉट बाय प्रशांत घरत. विजय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. अक्षय मातले गेल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, विलक्षण कामगिरी केली होती. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्लॉक स्विपचा फटका, सरळ चेंडू निघून जातोय खुशी 11 स्टँड कडे. किरण गुरुद्वानच्या स्वागतासाठी 6 धावा. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग.
कमालीचा फटका पाहायला मिळाला. किरण गुरुद्वान आणि कल्पेश यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. ऑन साईडला फटका चांगला होता का पाहायचं. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत मिस्टर निक आणि तत्पूर्वी 2 धावा. ही खासियत आहे. डायरेक्ट हिट होतोय. पंचांकडे दाद मागितली होती. करुणाकर कोटियन त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आणि डायरेक्ट हिट होत असताना थोडंसं डिफिकल्ट यावेळेला डिसिजन पाहायला मिळतं आणि यावेळेला थर्ड अंपायरची मागणी केली जाते. फलंदाज सुखरूप आहे की नाही हे मात्र आता थोड्याच वेळात पाहायला मिळेल. कालच्या दिवसात आपण ड्रामा ट्रेलर सर्व काही मात्र नाट्यमय वातावरण सुद्धा पाहिलं होतं. एक चेंडू 2 धावांची गरज असताना नवली आणि झाई असा सामना मात्र खूप आणि व्हायरल झाली ती व्हिडिओ. डिसिजन पेंडिंग राहिलंय. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 2 संघांमध्ये आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकता पाटील नेटवर्क नितेश पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतील. नॉट आउट आहे यावेळेला आपण पाहतो सुखरूप, कारण तेवढ्याच वेगाने चित्याच्या चपळाईने मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. एका साईडला जयू आपल्याला पाहायला मिळतोय. हे 2 खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू मात्र बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी विजय जाधव उपस्थित होत असताना आपण पाहतोय महाराष्ट्र भूषणाने ज्यांना मात्र अप्रतिम अवॉर्ड देऊन सन्मानित केलं गेलं. विजयजी जाधव वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. जेव्हा जेव्हा स्पर्धा तेव्हा आम्हाला इन्व्हाइट ते करतात, लेडीज स्पर्धा असो दहीहंडी असो. वेलकम विजयजी जाधव, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच राजूजी मोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शंकर जाधव वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. रोहिदासजी पाटील टायगर स्पोर्ट्स आणि नेहमीच या संघाला ते बिलॉंग करताना पाहायला मिळतात, सौजन्य करतात. कारण रोहिदास पाटील यांना रोहिदास पाटील या नावाने जास्ती ओळखत नसतील, टायगर स्पोर्ट्स नावाने जास्तीत जास्त ओळखतात. धावसंख्या फलकावर 12, चेंडू फेकून झाले ते 5. पुन्हा एकदा एबी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. रिस्क घेण्याचा प्रयत्न करतायत प्रशांत गरत आणि सफल सुद्धा ठरतायत. कारण आयुष्यात जोखीम पत्कारा, आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. आणि विजय जाधव यांचं मात्र षटकाराने स्वागत केलं जातं. आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठमोठ्या स्पर्धा आणि यंदाच्या वर्षात आणि त्यांची एक खासियत आहे, प्रॅक्टिस नसते. विदाऊट प्रॅक्टिसने ते खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळतात, कारण एक्सपिरियन्स आहे. परंतु प्रॅक्टिस खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जर त्यांनी प्रॅक्टिस केली तर अनेक गोलंदाजांना ते थिरकवायला सुरुवात करतील. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. सातत्याने आपण पाहतो. पहिली स्टार्ट मात्र मिळून दिले ते प्रशांत गरजच्या बॅट मधून. यावेळेला आपण पाहतोय 18 धावांवर सुपर बॅटिंग. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्या मधलं द्वंद्व युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतं. एका साईडला वसई चॅम्पियन हा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. जो संघ पाहायला मिळतो राजू मिश्रा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा, खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय खेळ साकारला गेलाय. 2 षटकार आले, 1 चौकार आला, एक वेळा आपण पाहिलं तर डबल आली. अशा पद्धतीने मात्र आपण पाहतोय धावसंख्या 18 धावा. राजेश शोगेला मात्र यावेळेला प्रमोट केलं गेलंय दुसऱ्या षटकांसाठी. आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. प्रथमतः हाच गोलंदाज लेग ब्रेक गोलंदाज होता, परंतु कालांतराने त्याने आपल्या शैलीमध्ये बदल केला आणि आज एक वेगवान मारा करण्यासाठी प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतो. विरार कोपरीचा हा संघ प्रथा 11 रोशन किनी यांनी सौजन्य केलेला आहे आणि सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा. विराट कोहलीचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या नेतृत्वाखाली मात्र आपण पाहणार आहोत. पहिला 26 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर पोहोचले गेलेत खेळाडू आणि पहिला सामना कसोटीला सुरुवात होईल. 3 कसोटी आपल्याला पाहायला मिळतील, 3 एकदिवसीय सामने आणि 2 T20 चा फॉर्मॅट पाहायला मिळेल. ऑन साइडला जयूचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. चिकी सिंगलच्या माध्यमातून 2 ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला आपण पाहू शकतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय सुंदर ड्राईव्ह केला जातोय. एक धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दीपेश लोखंडे ज्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू केला होता त्याच्यावर त्याच्या नावावर सुद्धा मात्र 7 चेंडू आणि 7 षटकार मारण्याची किमया आहे. मी समालोचन करताना वैतरणा तलावपाड्याच्या मैदानात या खेळाडूला पाहिलं होतं या संघातून खेळताना.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 20 धावा. आमचे 12वे खेळाडू रजनीश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. दोन्ही फलंदाज मातब्बर अंडरआर्म पासून या खेळाडूंचा प्रवास सुरू झाला आणि त्याने मागे वळून पाहिलं नाही. आज सुद्धा अंडरआर्मचे बेताज आहेत. दुर्गेश 11 संघाकडून खेळताना VPL च्या माध्यमातून पहिलंच वर्ष ज्यांनी गाजवलं होतं. राजेश एका साईडला या खेळाडूच्या नावावर जर आपण विचार केला तर 5 चेंडूवर 5 गडी बाद करण्याचा कारनामा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये थळ्याचा पाडा या ठिकाणी झाला होता. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. जयूच्या बॅटमधून एक क्लास फटका आउट ऑफ द पार्क. 6 धावा समालोचन कक्षेच्या वरून. चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना 6 धावा येतात. गुड शॉट. धावसंख्या 26. 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विजय जाधव ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेमध्ये अप्रतिम राष्ट्रवादी चषक सुरू आहे घाटकोपर या ठिकाणी आपण पाहतो आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये त्यांनी थेट प्रवेश केला गेलाय. खूप चांगलं लीड करत असतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 धावा कमरेच्या वरती. रिव्ह्यू या ठिकाणी जर आपण पाहिला तर पंचांना थोडासा डाऊटफुल आहे, त्याकरता आपण रिव्ह्यू कडे जाऊया. यावेळेला आपण पाहतोय की कमरेच्या वरती आहे का, तर हा चेंडू आपण पाहू शकतायत स्लो मोशन मध्ये. डिसिजन पेंडिंग राहायला गेलंय. पंच आपल्याला यावं लागेल, थोडीशी तसदी घ्यावी लागेल तुम्हाला. सर मला वाटतं कल्याणी घोरपडे सर लंचसाठी गेलेत. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. पहिला दिवस अक्षरशः चटाळे या संघाने गाजवला आणि मथाने या संघाने गाजवला. दुसरा दिवस अमरदीप स्टार जलसार या संघाने गाजवला. तिसरा दिवस आपण पाहिला पवनसुत नवली आणि एका साईडला विनीत 11 दांडी या संघ मात्र आपण पाहिला पालघर डहाणू या संघातून या गटातून आले आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर आई आशापुरी एडवन हा संघ मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाला. जावेद सरांचा संघ रोहन गावडे यांचा संघ पाहायला मिळतोय आणि तो संघ मात्र उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आजच्या दिवसात खूप चांगल्या प्रकारचा खेळ SP बॉईज दांडाखाडी या संघाने दर्शवला आणि तो संघ मात्र भिडताना उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे, 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना वेड लावून सोडलंय. एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मागे वळून कधीच पाहत नाहीत खेळाडू आणि तेच यावेळेला आपण पाहतो. आज ग्रामीण दुर्गम भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लीगच्या मॅचेस खेळवल्या जातात, ज्यामुळे बेनिफिट काय असतं नोचा इशारा दिला गेला. यावेळेला आपण पाहतो कमरेच्या वरती होता आणि नोचा इशारा यावेळेला स्वीकारला गेलाय. तर फ्री हिटचा सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी दिला जाईल, यात काही ती मात्र शंका नाहीये. करुणाकर कोटियन सर या ठिकाणी उपस्थित झाले होते, त्यांनी दर्शवलं या ठिकाणी नोचा इशारा आहे. धावसंख्या जाणून पोहोचते 27. 1+ झाले या ठिकाणी. 6+1 अशा 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 27 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि सुंदर सुरू असलेला क्रिकेटचा घमासान यावेळेला पाहायला मिळतं. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतायत. पाहिजे फ्री हिटच्या सिग्नलला फ्री हिटचा सिग्नल यावेळेला दिला गेलाय आणि फ्री लायसन्स या ठिकाणी JUS साठी आपण पाहू शकतायत. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू सरळ निघून जातोय. पंच वळतायत. वाईटचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला होता. महेंद्र भोईर सरावली से आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती फलकावर 28 धावा. 28 रन्स. चेंडू फेकून झालेत. राजेश ओगेच्या हातखंडामधून आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना मात्र सुरू आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. भरत पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. स्किट होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 28 धावा. कमबॅक करतायत राजेश ओगे या नावाने. जास्तीत जास्त जादूकर या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंत मिळाली आम्ही टायटल दिलं होतं आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 28. 28 रन्स. सुनील म्हस्कर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय युट्यूबच्या द्वारे. बॅटचे एज बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडछाड केली
आणि फलंदाज या वेळेला मात्र आपण पाहतोय मिस्टर जयेश अर्थातच जयू बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला. विकास घेरत अर्थातच चिका हा सुद्धा अंडरमचा प्लेअर, परंतु आज ओरममध्ये प्रवेश करतायत, त्यांची गुणवत्ता सिद्ध करतायत. राजेश ओगेचं मी कौतुक करेन, कमबॅक कसं करावं हे मात्र त्यांनी दर्शवून दिलं, कारण एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. प्रथमेश ओगे यांना आपण पाहतोय शॉर्ट मिडॉनला, त्याचेच बंधू निखिल ओगे अर्थातच हे प्रभाकर ओगे यांचे दोन सुपुत्र आज खूप व्यस्त असतात क्रिकेटमध्ये आणि खूप मोठा पाठिंबा प्रभाकर ओगे यांचा नेहमीच पाहायला मिळतो ओगे कंपनीचा. एका साईडला जर आपण पाहिलं तर महेश यांना आपण पाहतोय लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, शॉर्ट मिड ऑफ घेतला जातोय. हरीश पाटील ॲज अ बॅट्समन, ॲज अ विकेट किपर म्हणून, ॲज अ कॅप्टन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू आणि फळीचा समन्वय झाला नाही. आणि यावेळेला रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र होतं बाईटच्या स्वरूपात पंच महेंद्र भोईर या ठिकाणी दर्शवत असताना, कारण आपण रिव्हर्स स्वीप जेव्हा अटेम्प्ट करतो त्यावेळेला मात्र वाईटचे इशारे आपण जरूर गृहीत धरणार नाहीत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 29 धावा, 29. या ठिकाणी आयोजकांकडून आम्हाला सूचना येते, जे डाव्या साईडला जो टॉस बॉक्स आहे, चेंडू फेकून झालेत, पाच चेंडूंचा खेळ झालाय. पंच 5 चेंडूंचा खेळ झालाय. लक्षात असू द्या, आम्ही विश्लेषण या ठिकाणी करतोय. पहिले 2 चेंडूवर 2 सिंगल आले, तदनंतर 9चा इशारा षटकारात कन्वर्ट झाला, तदनंतर वाईट आला आणि तिसरा चेंडू डॉट आला, तदनंतर चौथा चेंडू विकेट मिळाली आणि 5वा चेंडू बाईट्स. अशा पद्धतीने 5 चेंडूचा खेळ झालाय. जे डाव्या साईडला टॉस बॉक्सच्या बाजूला अगदी कोपरी संघाचे काही खेळाडू आहेत, पाठीराखे आहेत, मी विनंती करेन, कारण या स्पर्धेचा असा नियम आहे की भगवी पट्टी जी आहे ती मात्र आपण आदर्श जी भगवी पट्टी आपल्याला पाहायला मिळते त्या भगव्या पट्टीच्या मात्र बाहेर आपण बसा. कृपया करून हा मान सन्मान आहे जो आपण भगवा कलर आपण पाहतोय, शिवणेरी चषक म्हणूनच आपण हे टायटल दिलं गेलंय. आम्ही आदराने या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट करतोय, कृपया करून आपण त्याच्या पाठीमागे बसा. धन्यवाद. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा, 29 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये राजेश या वेळेला मात्र अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. बॅटचं टॉपेज लागतोय, इनफिल्डच्या वरून मात्र खेळला गेलाय. दीपेश लोखंडे मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट फेकी केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते एकंदरीत 31 रन, 31 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 15.50च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहू शकतायत आणि 31 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आदरणीय राजूजी मोरे साहेब हे सुद्धा क्रिकेट दर्दी आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच विजय जाधव यांच्या संघाला त्यांचा कॉर्पोरेट पाठिंबा असतो. ऋत्विक 11 गोकिवरे पासून जी सुरुवात झाली, मी पाहिलं होतं समालोचन करताना, 4 बंधू एकाच संघामध्ये खेळताना. त्यांचे मोठे बंधू सुद्धा भारत जाधव चे पाहायला मिळतात, शंकर जाधव, संतोष जाधव, पिन्या मात्र क्लास प्लेअर पाहायला मिळतो विजय जाधव. आणि समालोचन करताना मी विजय जाधव यांना 9 चेंडू 9 षटकार तब्बल धानिवच्या मैदानात त्यांनी मात्र आक्रमकता दाखवली होती आणि 10 चेंडूमध्ये 56 धावा मात्र पाहायला मिळाले होते. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावांची गती 31, 31 धावा. पंचांचा ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर अक्षय मातलेच्या 18 धावा होत्या. खूप महागडे षटक ठरलं. राजेशने 13 धावांचं षटक फेकलं आणि आता मात्र अष्टपैलू खेळाडू भरत पाटील जो गेला मॅचचा हिरो ठरला गेला होता, तोच खेळाडू मात्र टी शर्ट परिधान करून जे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच दिलेले आहेत ते मिलिंदजी घरत यांचं सुद्धा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. उजव्या हाताने राईट ऑफ द विकेट ऑफ साईडला विकास गरजचा हा मिस टायमिंग स्ट्रोक महेशला बीट करून चेंडू मात्र यावेळेला राजेश ओगेच्या हातामध्ये निघून जातोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फेकी येते, तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 32 धावा. तिसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32 धावा.
दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. साईच्या दुर्गेश 11 टॉस हरल्यानंतर यावेळेला फलंदाजी आली आणि फलंदाजीमध्ये आतापर्यंत आक्रमकता प्रशांत घरतच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक विध्वंसक फलंदाज आणि गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 360 डिग्री खेळण्यामध्ये माहिर आहे, परंतु पायच आहे भरत पाटील. कारण हे दोन खेळाडू 14 तारखेला एकाच संघामध्ये खेळले होते. ओपनच्या संघामध्ये दोन आयकॉन प्लेअर होते आणि मॅकमिलन गोविंदचा संघ मात्र त्यांनी फायनलाइस्ट झाला ग्रँड फिनालेमध्ये. अप्रतिम जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू होता. एक धाव अर्जित केली जाते. समीर कासारे जो आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम, ज्याला याच मैदानात शिवनेरी चषकामध्ये बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला अवॉर्ड सन्मानित केला होता, तोच मूर्ती लहान कीर्ती महान पाहायला मिळते. छोटा पॅक बडा धमाका. धावांची गती जर आपण पाहिली तर 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज कलाकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. देवानंद चौधरी हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांची सुद्धा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि तसेच हेरंब नेने यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू. मात्र विकासला विनंती असेल की वाईटचा इशारा करू नका. आपण एक मोठी स्पर्धा खेळतायत, राग मानू नका. कारण एक मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पंचांचा अपमान केल्यासारखं होतं, कारण पंचांना इन्व्हाइट त्यासाठीच केलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 रन, 34 धावा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पहा. डोंगरावरती प्रेक्षक वर्ग मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक वर्ग पहा त्या ठिकाणी हात सुद्धा करतायत की मॅचचा आनंद घेत आहेत. आम्ही या ठिकाणी आय एम ऑलवेज रेडी आहोत मॅचचा आनंद घेण्यासाठी. हे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. ऑन साइडला विकासच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका, समीरला बीट करून चेंडू निघून जातोय इनटू द क्राउड. 6 धावा, गुड शॉट, सुपर टायमिंग. या षटकाराने अनंत पाटील साहेब यांचं स्वागत केलं जातं. प्रांजल 11चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अप्रतिम कमबॅक कसं करावं भरत पाटील यावेळेला दर्शवून देत असताना इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि त्याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला पाहायला मिळालं. चेंडू फेकून झाले 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावा. कमबॅक करण्याची गरज होती आणि यावेळेला कमबॅक केलंय. विकासचं मी चिकाचं कौतुक करेन. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न सुरू केला होता, प्रयत्नांना यश येत नाहीये. एकतर धाव निश्चित स्वरूपात नमन ओगे पुढे सरसावतोय. एक धाव अर्जित केली जाते. सचिन पाटील यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला गेलाय. तत्पूर्वी एका धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय 41 धावा. सचिन पाटील यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर खानिवड्याचं मैदान 2013-14 मध्ये काय गजबजवलं होतं. अप्रतिम 6 चेंडूवर ते 6 षटकार धानिव संघाविरोधात अप्रतिम. आणि त्याच मैदानात कृष्णा लक्ष्मण सातपुतेने मात्र जवळजवळ 32 षटकार ठोठावण्याचा पराक्रम केला होता. 33 षटकार होते. यावेळेला मात्र ऑफ साइडला सुरेख पद्धतीने इनसाइड आउटच्या फटक्यात कन्वर्ट केलं. काय क्लास आहे, जबरदस्त आक्रमकता दाखवलंय विस्फोटक फलंदाज. एंड ऑफ द ओव्हर 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47. 47 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2021. थँक्यू. 47 रन्स संतोष चौधरी. अर्थातच आपण पाहिलात आणि खूप चांगल्या प्रकारचं बिग बॉस मध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47, 47 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांमध्ये 47 धावा या फलकावर पाहायला मिळत आहे. शिवनेरी चषक 2021चा आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील. खुशी 11 गोखिवरे संघ मात्र विजय जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विजय बबन जाधव आणि त्यांचे पिताश्री सुद्धा खूप क्रिकेट दर्दी आहेत. आपल्या मुलांना नेहमीच घडवण्यात त्यांचा खूप मोलाचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो आणि त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. विजय जाधव एका साईडला आहेत तर वसई चॅम्पियन संघाचा कर्णधार प्लीज आपण लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी येतील. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 47. एका साईडला राजू यांना विसरून चालणार नाहीये.
अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख लेग ब्रेक चेंडू यावेळेला पाहायला मिळाला होता. ऑफ्टमच्या बाहेरून चेंडू पिच होतोय, स्विंग मिळतोय, स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी यावेळेला पाहायला मिळाल्या. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या 47, 47 धावा, चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आणि प्रथम फलंदाजी करताना साईच्छा दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि जो क्षेत्ररक्षण करतोय तो संघ आहे प्रथा 11 रोशन केनी यांनी स्पॉन्सरशिप केलंय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाला. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅटचा ब्लेड ओपन केला, चेंडूला स्टीअर केला जातोय, लॉंग चेस करावा लागतोय चेंडू. या वेळेला मात्र चेंडू निघून जाईल फार वेगाने, ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान. 4 धावा, वेलकम बाउंड्री, चौका. या चौकार आणि धावसंख्या अर्धशतक यावेळेला सांघिक पाहायला मिळतं. ते साईच्छा दुर्गेश 11 अर्नाळा या संघाचा 51 धावा, 51 रन्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, भरत पाटील तिथपर्यंत पोहोचत नाहीये. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन पाटील बॅकअपसाठी येत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 52 धावा, चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 52 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आजचा सलग 4था दिवस आणि लाख मोलाची स्पर्धा अनिल केनी यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळेल. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सर्व शिवनेरी चषकाचे आयोजक यांना मानाचा मुजरा असेल, ज्यांनी रात्रंदिवस झटत असताना हे व्यासपीठ उभारलं गेलं. यावेळेला स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त गेंद बनले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. 4 रन, गुड शॉट, सुपर टायमिंग यावेळेला पाहायला मिळाला. 4 धावा येत आहेत आणि या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 56 धावा, 56. सुपर बॅटिंग बाय प्रशांत घरत नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. राजेश सारख्या गोलंदाजाला कठीण असतं खेळणं, परंतु यावेळेला सोपं करून दाखवलंय. कारण प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, खूप महत्वपूर्ण भूमिका असते. यावेळेला पाहिलं, जागा बनवली, रूम दिलाय. यावेळेला मात्र चेंडू तेवढ्याच वेगाने निघून जातोय इंटू द गॅप मध्ये. ही ताकद आहे प्रशांत घरत या फलंदाजाची. सुपर टायमिंग सहित चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते साईच्छा दुर्गेश 11 अर्नाळा संघाची 60 धावा, 60 रन्स ऑन द बोर्ड लागल्या. तर 5 चेंडूचा खेळ झालाय. भरत पाटील काहीतरी आपल्या पार्टनरला कान मंत्र देत असताना पाहायला मिळतोय. खांद्यावर हात देऊन धीर देत असताना की राजेश, तू ज्या लेंथला ओळखला जातो ते लेंथ तू विसरलायस. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण अशा प्रकारचे कित्येक वेळा पाहिलंय की बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हा येतात त्यावेळेला एक घमासान युद्ध तयार होतं. आणि चेंडू आणि फळी यांच्यामधलं जेव्हा द्वंद्व युद्ध होतं त्यावेळेला मात्र आमचे लाडके प्रेक्षक आतुरलेले असतात. 60 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत एका साईडला आपण पाहतोय, ज्याने आई कोसमाई खार्डीच्या चषकापासून जी सुरुवात केली ना, ती सुरुवात मात्र कधीच त्याने मागे वळून पाहिलं नाही आपल्या क्रिकेटच्या जीवनामध्ये. यावेळेला AB डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये ब्रँडन मॅक्युलम, ग्लेन मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय आणि खऱ्या अर्थानं सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका. 6 धावा, गुड शॉट. थँक्यू डीजे. 66 धावा, विनायक किनी यांचं मात्र षटकाराने स्वागत मुख्य मंचावर. चांगले आयोजक, मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख, एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं या व्यासपीठावर. धावांची गती जर आपण पाहिली तर 66 तब्बल धावा फलकावर पाहायला मिळतात. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो मिस्टर महेश. 45 नंबरची जर्सी परिधान करणारा महेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा एज घेऊन चेंडू मात्र सचिन पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 67. 67 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळतात.
नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल, कारण काल सुद्धा असाच सामना खूप द्वंद्व युद्ध पाहायला मिळालं होतं झाई आणि पवनसूत नवलीमध्ये. त्या अगोदर झाई संघाने निलेश फायटर तारापूर संघाला पराभूत केलं. 6 चेंडू 5 धावा होऊ शकल्या नाही. किरण जाधव फलंदाजीवर असताना ऑफ साईडला सुंदर ड्राईव्ह केला जातोय. राजेश ओगे जीवाची आकांक्षा करतायत त्या ठिकाणी. एकदम निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि विकास यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल, कारण क्रीज सोडली होती आणि त्याचंच कारण यावेळेला पंचांना विदिन सेकंदामध्ये त्या ठिकाणी डिसिजन घ्यावं लागतं, कारण इंटरनॅशनलमध्ये एवढ्या मोठा स्टेज असून सुद्धा चुका होऊ शकतात. तर टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच होताना पाहायला मिळतात. कुठेतरी मात्र माणूस हा मात्र परिपक्व प्रत्येक सर्व गुण संपन्न नसतो. कुठेतरी चुका होत असतात, परंतु त्या चुकांचा स्वीकार करणं, पंचांचा आदर सत्कार करणं, त्यांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं, कारण शेवटी माणूस आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत आपण पाहतोय 68 वर जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि 68 धावा फलकावर प्रथम फलंदाजी करताना साईच्छा दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. थिंकिंग पॉझिटिव्ह होती यावेळेला आपल्याला पाहायला मिळाले आणि महेंद्र भोईर यांच्याकडून लेग बायचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला दीपक किनी आम्हाला दर्शवतायत मलिंगा की 69 वर जाऊन पोहोचले गेले. 3 चेंडूचा खेळ झालाय 69 वर. आपण पाहतोय 15 चेंडूमध्ये 43 धावा. थँक्यू व्हेरी मच नितेश पाटील. PN अर्थातच पाटील नेटवर्क आपण पाहतोय. एक छोट्याशा मोबाईल पासून पाटील नेटवर्क नितेश पाटीलने मात्र सुरुवात केली आणि आज ते मात्र यावेळेला आपण पाहतो किती संकट आली तरी सुद्धा त्यांनी दुसऱ्याला तक्रार केली नाही. आणि म्हणतात ना की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर दुसऱ्याला तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवला गेलाय. दीपेश लोखंडे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव ॲक्युरेट फेकी केली जाते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 70 धावा. चेंडू फेकून झाले ते 4 आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 70 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा येत असताना आपण पाहतोय विशाल पाटील आचोळ्यावरून मात्र बेस्ट ऑफ लक विजय जाधव यांना फ्रॉम 441 बॉयज हा संघ सुद्धा आपण पाहतो. विशाल पाटील असेल तर नंतर अंकित पाटील, मात्र ही सर्व मंडळी त्यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर राजू हे सुद्धा मात्र उपस्थित झालेत वसई चॅम्पियन संघाचे. आणि राजूची मला एक गोलंदाजी आठवते. उमळेमानच्या मैदानात हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये 1 लाखाची स्पर्धा होती, काही करामत केली होती, जादूगर बनला होता. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो सुंदर क्षेत्ररक्षण बूम बूम अर्थातच निखिल ओगे यांच्याकडे मात्र चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर दीपक किनी आम्हाला दर्शवतायत की धावसंख्या जाऊन पोहोचते 73 रन्स, क्षमस्व 73 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 45 वर जाऊन पोहोचला जातोय. एक षटकार आला तर यावेळेला जरूर अर्धशतक साजरं करेल. कालच्या दिवसात खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला होता. आपण पाहिलं होतं जाहीच्या खेळाडूंकडून. 45 वर करण मोरे 47 धावांचं योगदान दिलं गेलं होतं. सुपर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 73 धावा. महेशचा शेवटचा चेंडू असेल. या षटकावर पूर्णपणे निर्भर असेल किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय, खूपच बाहेर होता. एकदा तर निश्चित स्वरूपात सांघिक संघाला मात्र यावेळेला फायदा मिळेल का पाहायचा. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत यावेळेला आपण पाहतो विशू आणि 2 धावा येत असताना आपल्याला 2+1 3 धावा. तिहेरीने धावसंख्या 76च्या घरात जाऊन पोहोचते. अजून सुद्धा मात्र यावेळेला चान्सेस आहेत प्रशांत घरसाठी आणि हरहुन्नरी खेळाडू आहे. या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर पाहायला मिळतं. साईच्छा दुर्गेश 11 हा संघ आपण पाहतोय. धनेश चौधरी मात्र मॅचचा आनंद घेतात कोपरवरून, कशित कोपरवरून. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. एक ग्रेट प्लेअर GPL ची वाट पाहतात ते सुद्धा. ग्रामीण प्रीमियर लीग 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी
डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि यावेळेला मात्र महेंद्र भोईर वाईटचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय यावेळेला आपल्याला मान्य करावा लागणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला होता आणि इथून मात्र आपण पाहतोय की वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 77 धावा. 77 ऑन द बोर्ड लागल्या आहेत महेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. महेश यांचं कौतुक करेन की ज्यांनी मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ही त्यांची स्पेशालिटी राहिली. खास करून जरी वाईट आले तरी सुद्धा त्यांनी मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ही स्पेशालिटी बनले गेले. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. अर्धशतकापासून दूर राहिलाय परंतु संघाला त्याचं योगदान खूप महत्वाची भूमिका राहिली. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जवळजवळ आपण पाहिली तर 77 एकंदरीत धावा आणि 78 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम विवेक कोळी आणि जितू आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ या ठिकाणी दाखल झालाय त्यांचं हार्दिक स्वागत आहे. एका साईडला अमित तांडेल सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. त्यानंतर आज बऱ्याच वेळेनंतर अनिल घरत जे सर आहेत पेशाने शिक्षक आहेत आणि नेहमीच गायडन्स त्या संघाला देत असतात. धावांची गती 77 धावा 78 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. खुशी 11 गोखिवरे संघाचा कर्णधार आणि वसई चॅम्पियन. चला दोन्ही संघाचे कर्णधार या धीरेन भगत यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या जे तपस्या प्रतिष्ठान चंदन साचे आयोजक आहेत आणि त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळण्याच्या अगोदर चला दोन्ही संघाचे कर्णधार या. राजू एका साईडला यायचंय आपण. वसई चॅम्पियन संघाचा कर्णधार आणि खुशी 11 गोखिवरे. खुशी 11 म्हटलं की अल्पेश भोईर अल्पेश दादा यांचा संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. अन्वी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर जे पाहायला मिळतात दीपकजी पाटील. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये रोहिदास पाटील यांचे बंधू आहेत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. आणि मोलाचं सहकार्य केलंय या स्पर्धेला. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. सुभाजी कदम याचा खूप चांगला डीजे वाजंत्र आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांना रिझवतायत कारण आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस खूप थकलेला असतो आणि आपला प्रवास सांभाळता सांभाळता कुठेतरी कुटुंबाचा प्रवास सांभाळता कुठेतरी फर्स्ट एड असतो आणि अशा वेळेला संगीताची गोडी निर्माण करणं खूप गरजेची गोष्ट असते. तर राजू मिश्रा एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका साईडला आपण पाहू शकता शंकर जाधव जे विजय जाधव यांचे बंधू आहेत. लहान बंधू पाहायला मिळतात. या अगोदर संतोष जाधव यांना आपण पाहिलं होतं. पिण्या या नावाने ओळखले जातात. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. आणि दीपकजी पाटील जे अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर आहेत आणि रोहिदासजी पाटील जे टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर त्यांचे बंधू छाप. आणि यावेळेला आपण पाहतोय काट आलेला आहे. धन्यवाद दीपकजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. थँक्यू व्हेरी मच. तर राजू यावेळेला आपण पाहतो एक मोठा प्रवास करून आलेत. राजू टॉस जीता है, क्या फैसला रहेगा आपका? फील्डिंग करते समय सामने वाले टीम को कितने तक रोकने का प्रयास करेंगे आप? सामने वाली टीम भी बहुत मजबूत टीम है. 5 ओवर का ये मैच रहेगा. 50 के अराउंड. और इस ऑर्गेनाइजेशन के बारे में क्या कहेंगे? 2 लफ्ज. और ऐसे गेंदबाज कौन से हैं आज जो यहाँ पर अच्छा जलवा कहेंगे? टूर्नामेंट ऑर्गेनाइज तो बहुत अच्छा किया है. लास्ट ईयर भी हम खेले थे इधर और काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज करते हैं यहाँ का टूर्नामेंट. और बॉलिंग की जो बात है, हमारी टीम में रेगुलर जो बॉलर्स अच्छी बॉलिंग करते हैं, साहिल है, यूसुफ है, गैटिंग है,
है रेगुलर चंटी है, सब अच्छा बॉलिंग कर रहे हैं, रेगुलर क्रिकेट खेल रहे हैं, 50 तक रुकाने की कोशिश करेंगे. थँक्यू व्हेरी मच राजू. तर शंकर, नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय आपण डिसिजन घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. आता मनाच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे, कारण आपण आता पाहिलं असेल की 70-75 धावा होत्यात, याच मैदानात 90 धावा सुद्धा झालेल्या आहेत. काय टोटल असेल की आपण त्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील? आता फलंदाजीवर डिपेंड आहे. नक्कीच. आणि तुमचे फलंदाज कोण असतील? 3 ते 4 असे फलंदाज. आहेत विजेता आहे, पिन्या आहे, राहुल आहे, आहेत अजूनच. नक्की शंकर, भरपूर वर्ष तुम्ही सुद्धा खेळताय, तर विजय जाधव यांचं तुम्हाला कॉपरेट खूप बॅकबोन राहिलेला आहे. विजय जाधव तुमचे स्वतःचे बंधू आहेत, मात्र कशी वागणूक खूप चांगल्या प्रकारची दिली जाते, त्यांच्याबद्दल काय म्हणतील आपण? ते तो नेहमी आम्हाला सपोर्ट करतो आणि नेहमी करतच राहणार. नक्की शंकर, तुम्ही जेव्हा गोलंदाजी करता तेव्हा तुमचा फेवरेट असा चेंडू कोणता आहे? त्या चेंडूला तुम्ही मात्र फलंदाजाला फसवता. ऑफ ब्रेक. ब्रेक. थँक्यू व्हेरी मच. आणि या ऑर्गनायझेशन बद्दल काय म्हणतील? ऑर्गनाईज तो नेहमीच चांगला असतो आणि ग्राउंड खूप छान बनवला आहे. वरती डोंगरावर बनवला म्हणजे डिफिकल्ट असतो बनवण्यासाठी. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. तर न्यूज सेंटर यावेळेला आपण पाहतोय की नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो आपण पाहिला. वसई चॅम्पियन्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण जाऊया. त्या ठिकाणी सज्ज आहेत हिंदीमध्ये रिझवण्यासाठी पुन्हा एकदा प्रख्यात मिस्टर प्रशांत आदवडे. धन्यवाद. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं. जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो सत्यनारायण कोपरी को 78 रनों की जरूरत है और प्रमुख गेंदबाज अमित तैयार है. बल्लेबाजों की बात करें तो भरत और अक्षय मातले. पावर प्ले का पहला ओवर है. P1 आप देख रहे हैं. क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया. टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई. कट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. चकमा देते भी गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ. पहली गेंद सही ठिकाने में है अमित द्वारा और शुरुआत अच्छी होती हुई. बडा जे आपण पाहतोय, ज्यांचे माध्यमातून आपण पाहतोय, चिकन सेंटर यांच्याकडून 555 रुपयांचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचे टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. धन्यवाद. इस बार बैकफुट पर चले गए. बहुत चतुराई के साथ गेंद को खेलते हुए पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है. जब तक कि गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आराम से इत्मीनान के साथ एक रन मुकम्मल किया. 78 रनों की जरूरत है तो पावर प्ले बहुत महत्वपूर्ण रहेंगे दोनों टीमों के लिए. विराटन बुद्रुक चषक या एक बार फिर शिवनेरी चषक 2021 टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन अनिल किनी साहब और इस वक्त स्ट्राइकर इन पर अक्षय मातले हैं. पिछले मैच में गेंदबाजी बहुत ही अच्छी की थी. जबरदस्त गेंदबाजी करते हुए 4 विकेट चटकाए थे. फुल टॉस गेंद हवा में. मिड ऑन का खिलाड़ी दारी के अंदर गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल. 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स. फर्स्ट बाउंड्री फॉर अक्षय मातले. मैग्निफिसेंट स्ट्रोक. जबरदस्त तरीके से खेलते हुए, खूबसूरती के साथ शानदार स्ट्रोक खेलते हुए. Beautiful job for the batsman. शुक्रिया डीजे. थोड़ा सा लाइन से भटकते हुए गेंदबाज एक बार फिर जड़ में जाना चाहते थे. फुल टॉस गेंद थी, भाप लिया था बल्लेबाज ने. ये रडार में है और फुल टॉस गेंद पर सही नसीहत देते हुए एक अच्छा शॉट. अक्षय मातले का खाता चौके के साथ खुलता हुआ. भरत एक पर बल्लेबाजी कर रहे हैं. पावर प्ले की 3 गेंदों की कहानी देखिए तो बिंदी है, सिंगल है, उसके बाद में चौका है. ये चौथी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इसके कोने का इस्तेमाल, लेकिन एक बार फिर बढ़िया तरीके से उठाकर खेलते हुए गेंद सीधी बॉलर के सर के ऊपर से बॉडी लाइन के बाहर जाती हुई. ऐसी भी हवा चले और अक्षय मातले क्या सबको पता चले. गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई. जबरदस्त बल्लेबाजी कर रहे मैदान के अंदर बल्लेबाज. Another cracking shot from the batsman. अक्षय मातले सीधे बल्ले से बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर सकते हैं. ज्यादा आगे डालने की कोशिश हो रही है ना तो वहां परेशानी हो रही है. वो आगे भी खेल सकते हैं, पीछे भी खेल सकते हैं. बहुत बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं. रन संख्या फिलहाल अगर देखें तो 9 रन बगैर किसी नुकसान के. जीतने के लिए 78 रनों की जरूरत है. दोनों के पास काबिलियत है. भरत एक गेंद पर डटे हुए. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अक्षय मातले. इस ओवर की अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट.
कदम का इस्तेमाल करने की कोई जरूरत नहीं थी। 2 बार आपने एक बार फिर फ्रंट फुट पर बल्लेबाजी की थी, तो एक छोटी गेंद तो आने वाली थी, आपको गेंद की तरफ आने की जरूरत नहीं थी, खुद गेंदबाज बाउंसर इस्तेमाल करना चाहते थे। लेकिन इस बार एक कदम आगे सोचते हुए अमित कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, ज्यादा समस्या नहीं होगी मेरे हिसाब से। कहाँ लगी है गेंद देखना बहुत जरूरी है, लेकिन कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद की तरफ आना तो चाहते थे। इस बार अपने शोल्डर का अच्छा इस्तेमाल, पटकी भी गेंद थी, बल्लेबाज नहीं समझ पाए। देखिए ये समझना होता है, सुबह उठ के एक बार फिर हिरन ये सोचती है कि मुझे शेर से बहुत तेज भागना है, नहीं तो मेरा शिकार हो जाएगा। शेर सोचता है मुझे एक बार फिर हिरन से बहुत तेज भागना है, नहीं तो मैं भूखा रहूंगा। एक कदम आगे सोचने की जरूरत होती है। इस बार गेंदबाज ने आगे सोचा था, 2 गेंदें इन्होंने आगे डाली तो एक शॉर्ट पिच तो आने वाली थी। लेफ्ट हैंड राउंड द विकेट, यवा में है खिलाड़ी, दायरे के अंदर नहीं है, इस वक्त बाउंड्री लाइन पर है, खराब शॉट। बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए काफी ऑफ टर्म के बाहर वाली गेंद के ऊपर एक बड़ा शॉट खेलने का प्रयास, हमला करने की कोशिश, शिकार बन के वापस जा रहे हैं। शुक्रिया डी से। इस शॉट को आप दोबारा अगर देखेंगे तो बिल्कुल टिप्पा काफी आउट के बाहर था, ऑन साइड पर मिड विकेट क्षेत्र की तरफ गेंद को लेके जाना चाहते थे, शरीर से दूर गेंद थी और इसीलिए गेंदबाज का फायदा हुआ। मैदान के अंदर मंत्रना जारी है, जीतने के लिए 78 रनों की जरूरत है। पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 9 रन, 1 विकेट के नुकसान पर सत्यनारायण कोपरी। एक अच्छा मैच जरूर है। बल्लेबाज की बात करें तो 1 2 3, जिसमें कि हरीश पूरी तरह से फॉर्म में है। भरत ने ज्यादा गेंदें नहीं खेली है, पिछले 3-4 गेंदों की कहानी देखे तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी क्या कर रहे थे अक्षय, लेकिन एक शॉट जो इन्होंने खराब खेला था, एक बार बाउंस मिला था गेंदबाज को, उछाल लेते हुए गेंद नहीं समझ पाए और उसके बाद में टिप्पा खाने के बाद काफी ऑफ टर्म के बाहर वाली गेंद के ऊपर बड़ा प्रहार करने का प्रयास किया गया, वहां फंस गए। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ अब गेंदबाजी विनिश करने के लिए आए हैं, तेज रफ्तार की गेंदबाजी करना पसंद करते हैं। शिवनेरी चषक 2021 की बात करें तो आज बहुत ही महत्वपूर्ण दिन, चौथे दिन का खेल आप देख रहे हैं। मानव परिसर मैदान पर यह मुकाबला चलता हुआ, पार्टी नेटवर्क के माध्यम से इसका लाइव टेलीकास्ट भी देख रहे हैं। दायरे के अंदर मिड ऑन है, दायरे के अंदर मिड ऑफ है, एक खिलाड़ी मिड विकेट पर बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है, भरत ऑन स्ट्राइक। और यह गेंद बहुत अच्छी गेंद थी, ऑफ टर्म के बाहर, वाइड यॉर्कर, सही ठिकाने में गिरती हुई और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया गया, थोड़ा सा ऑनसर की तरफ जाना चाहते थे बल्लेबाज। 1 रन का इजाफा, रन संख्या डबल फिगर में, जीतने के लिए 78 रनों की जरूरत है। 68 रन चाहिए आपके पास, यहां से अगर देंगे तो 23 गेंदों का खेल शेष है। दीपक हमारे साथ जुड़ चुके हैं, दीपक आपका भी स्वागत है। कॉम्बॉक्स में इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं। बिल्डिंग में थोड़ा सा तब्दीली खास करके हरीश के लिए, अब जो डीप मिड विकेट का खिलाड़ी इसको हटाया गया है, वो दायरे के अंदर आए हैं कि वो एक बार फिर दायरे के बिल्कुल दायरे के बाहर जा रहे हैं, मिड विकेट की तरफ जाते हुए। ऑन साइड पर 3 खिलाड़ी दायरे के अंदर है, ऑफ साइड पर 1 खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर रखा हुआ है। मिड ऑफ का खिलाड़ी फिलहाल आप देख सकते हैं दायरे के अंदर है, थर्ड मैन एक पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद। और बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद, स्वीप करने का प्रयास किया गया था। हरीश बैक टू द पेबल जाते हुए गति परिवर्तन किया गया था, दूसरे विकेट का बदल, 70 रन के उम्मीदों को लगता हुआ सबसे बड़ा झटका, हरीश बैक टू द पेबल गॉन। सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माए भवानी। आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने। शिवनेरी चषक की बात करें तो फिलहाल एक गांव एक इस तरह का जो कॉन्सेप्ट रखा हुआ है। विजय जाधव या ठिकाणी आता नुकतेच दाखल झाले, तर काल आपण घाटकोपरमध्ये पाहिलं तर विजय जाधव यांचा संघ क्वालिफाय झालेला आहे। शिवनेरी चषकाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन असेल अनिलजी किणी आणि त्यांचे सर्व टीमच्या वतीनं। तो एक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं निखिल ओगे, क्रुशियल खिलाड़ी है जो बूम बूम आवृत्ति के नाम से जाने जाते हैं। ये ओवर बहुत महत्वपूर्ण है, पावर प्ले है, पहले ओवर में 9 रन आए हैं, रन संख्या 10 रन, 2 विकेट के नुकसान पर 78 रनों की जरूरत है। और फिलहाल मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है,
थोड़ा सा लिफ्ट करा दो, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है सत्यनारायण कोपरी को। शानदार गेंदबाजी का मुजाहरा विनेश द्वारा। उछाल लेते हुए गेंद इस बार काफी ऑफ टाइम के बाहर, वाइड बॉल का इशारा करते हुए। सोच तो बहुत अच्छी थी, शरीर से दूर डालना चाहते थे, लेकिन अनुशासन की जरूरत होती है, नियंत्रण नहीं था। दिशाहीन गेंद मिस्टर एस्ट्रा से रन संख्या कुल मिलाकर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। नो बॉल मैदान के अंदर। अब देखते क्या होगा, नो बॉल का इशारा हुआ है। करुणा कोटियन जो एक्सपीरियंस कैंपेनर मैदान के अंदर हैं, नए गेंदबाज को ढूंढना पड़ेगा। मेरे हिसाब से ये कहानी में ट्विस्ट है, ये एक बार फिर पलटवार करने का मौका है। नो बॉल है, उसके साथ एक गेंद आपको अतिरिक्त डालनी पड़ेगी, फ्रीट का मौका मिलेगा। एक बार फिर मौका भी है, दस्तूर भी है। सामने बूम बूम आफरीदी है, नॉन स्ट्राइक रेंज पर भारत है। मंत्रणा मैदान के अंदर जारी है, किसके हाथ में गेंद जाएगी। शिवनेरी चषक 2021 आप देखते हुए रन संख्या फिलहाल देखे तो कुल मिलाकर अब इस 4 रनों के साथ 15 रन 15 ऑन द बोर्ड। भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खुलता है। बिल्कुल एक बार फिर आपको संयम के साथ खेलने की जरूरत है। सबसे बड़ी बात है स्कोरबोर्ड को चलाते रहिए। रन संख्या फिलहाल आप देख सकते हैं 14 ऑन द बोर्ड। रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 15 रन 15 ऑन द बोर्ड। विराटन बुद्रुक चषक या एक बार फिर शिवनेरी चषक 2021, लेकिन मशहूर टूर्नामेंट है। बहुत सारे दर्शक भी जुड़ रहे हैं, आप देख सकते हैं। इसके बाद में बड़ा मुकाबला आ रहा है खुशी 11 गोखुरे और वसीम चैंपियन के बीच। तो ये घूमता हुआ हाथ हम पर देखे, एक बार फिर सर के ऊपर से हाथ जरूर घुमाएंगे और इशारा करेंगे फ्रीट का। शिवनेरी चषक 2021 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद है फ्री हिट। देह घुमा के एक बार फिर बल्लेबाज को खेलने का मौका मिलेगा। गेंदबाजी में परिवर्तन, जयू को मौका दिया गया है और एक लेफ्ट हैंडर गेंदबाजी करने के लिए आते हुए। इंपॉर्टेंट मैच, पहला ओवर अमित ने डाला था, बहुत अच्छी गेंदबाजी की। इस ओवर में विकेट आया था। इस ओवर में एक बहुत ही बड़ा ट्विस्ट आया है। फ्रीट गेंदबाजी करने के लिए जयू तैयार। उड़ाया तारामंडल में, हवा में गेंद है, पीछे कोई खिलाड़ी नहीं है, लेकिन जो खिलाड़ी वो दर्शक बने हैं। दर्शन स्टोक, क्या शॉट है, शानदार शॉट। गेंद बॉलर के बाद 6 रन, ब्यूटीफुल टाइमिंग। दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी। जो भी बरसों तरसे थे, आई इन होठों पे हंसी। शुक्रिया डीजे। फिलहाल आप देख सकते हैं मैदान के अंदर एक आगे वाली लेन थी, बहुत बेहतरीन तरीके से गेंद को पढ़ लिया और उसके बाद में चल लिया। तकनीक है इनके पास, हर तरह का शॉट इनके पिटारे में है और वो खेल सकते हैं। अभी दबाव पूरी तरह से गेंदबाजों की तरफ जाएगा। मैंने पहले कहा ये ट्विस्ट था मैच में। एक बार फिर बहुत ही जो कहानी है सुपर पिक्चर है, वहां एक वो ट्विस्ट था जो नो बॉल दिया गया था। गेंदबाजी आप इस प्रतियोगिता में नहीं कर सकते। जयू तैयार है। रन संख्या फिलहाल आप देख सकते हैं 21-21। लेफ्ट आर्म राउंड विकेट, छोटे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पीछे खिलाड़ी है एक्स्ट्रा कवर पर इस शॉट के लिए 1 रन का इजाफा ज्यादा। एक बार फिर फुल लेंथ गेंद थी, लो फुल टॉस, सीधे बल्ले से गेंद को एक बार फिर खेल दिया था बल्लेबाज ने। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 22 पर लॉस ऑफ 2 विकेट, चेसिंग का टारगेट ऑफ 78 रन। ये ओवर दूसरा प्रगति पर है, 5 ओवर का मैच है। अच्छा माहौल यहाँ बना हुआ है। अपने हौसले को ये मत बताओ कि तुम्हारी परेशानी कितनी बड़ी है, बल्कि अपने परेशानियों को बताओ कि तुम्हारा हौसला कितना बड़ा है। लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस वक्त भरत चिल्ला रहे हैं, भाई मत खेलिए, छेड़छाड़ी मत कीजिए, काफी दूर वाली गेंद है, वाइड बॉल है। ये सारी चीजें मैदान के अंदर होने वाली है और छेड़छाड़ी करने का प्रयास किया है। बाल बचे हैं बल्लेबाज। जिस तरह से मैदान के अंदर रह के दूसरी एंड पर भरत चिल्ला रहे थे, भाई छोड़ दो इसको, मारने की जरूरत नहीं है, लेकिन मोमेंटम के साथ जाने की कोशिश। रन संख्या फिलहाल देखे 23 रन 23। ये अच्छा ओवर सत्यनारायण कोपरी के लिए। लेफ्ट हैंड राउंड विकेट, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। वो लाजवाब है, रूम बनाया और बहुत ही बेहतरीन तरीके से खेलते हुए, जगह बनती नहीं बनानी पड़ती है। लाजवाब शॉट, गेंद बॉडी के बाद 4 रन। शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा
शुक्रिया डीजे। शंकर वैसे अगर हरे, देखें तो शंकर बुम बुम को मैं ज्यादा बार ऑफसाइड पर बल्लेबाजी करते हुए नहीं देखा हूं, लेकिन मैदान के अंदर देखें तो ये बल्लेबाज मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करते हुए बहुत बार ऑन साइड पर खेलने की कोशिश करते हैं, लेकिन ये अच्छा शॉट परिस्थिति अनुरूप बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर बुम बुम अफरीदी। बैकफुट पर चले गए थे, बड़ा शॉट खेलना चाहते थे, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है मैदान की तरफ, क्योंकि बहुत बार क्या होता है कि ऑफ टाइम के बाहर जाते हैं, मिड विकेट की तरफ पुल करने का प्रयास करते हैं। पहले के मुकाबले ये ओवर बहुत अच्छा रहा है, रन संख्या 28, 14 के औसत से रन बन रहे हैं, जीतने के लिए 78 रनों की जरूरत है। कुएं का पानी बहुत गहरा है। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, देखते रहे सुनते रहे शून्य चषक 2021 एक अद्भुत खेल। पडलंय न मला भिजू द्या, माझं काळी झलकलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळी झलकलंय नाचून गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू। शुक्रिया सुभाष जी, बहुत ही मीठे गाना वाजू दे असं या ठिकाणी गाणं वाजले निश्चितच। वैसे तो देखिए खाली ढोल भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन है वो देखा जाएगा। 18 के अंदर 50 रनों की जरूरत है मैदान के अंदर। सुभाष जी असले की गाण्यांची या ठिकाणी खूप भुरळ पडणारी अशा प्रकारचं त्यांचे एकूण टायमिंग असतं, खूप चांगली गाणी ते वाजवतात। गेंदबाजी में कोई परिवर्तन नहीं है, अमित को बुलाया गया है स्ट्राइकर एंड पर आफरीदी तैयार निखिल ओके बल्लेबाजी करने के लिए। इस बार थोड़ा शफल हुए थे, जोरदार अपील, ऑफ स्टंप के काफी बाहर आए थे, लेग बाइक का इशारा होता हुआ ज्यादा सफल हुए थे, स्क्वायर लेग की तरफ अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश। पहला शॉट सबसे बेहतरीन था, जो ऑफ स्टंप के बाहर धीमी रफ्तार की गेंद थी, इंतजार किया और कवर के ऊपर से इनफील्ड के ऊपर से अच्छा शॉट, कवर बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई, और उसके बाद में अब उनका जो स्वाभाविक खेल है उस तरह से खेलने की कोशिश। अभी भी 17 गेंदों का खेल से 49 रनों की जरूरत है, मैदान के अंदर भरत है, तब तक मजा आएगा। दूसरी तरफ से लगातार 4, 3, 4 छक्के जड़ने की ताकत, प्रतिभा बिल्कुल अफरीदी भी अपने पास रखते हैं। इस ओवर की अगली गेंद अमित द्वारा, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। ब्रोकोल में डालने की कोशिश कर रहे हैं, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। फिलहाल अगर देखें तो इंपैक्ट देखा जाएगा, गेंद का टिप्पा देखा जाएगा, और नॉन स्ट्राइकर एंड पर जो खिलाड़ी वो चुपचाप एक बार फिर खामोश दूसरी एंड पर है। लेकिन लॉन्ग ऑन की तरफ जो खिलाड़ी, इन्होंने कहा भाई आपको ज्यादा पैनिक होने की जरूरत नहीं है, अच्छी गेंदबाजी आप कर रहे हो तो आप अपने बॉलिंग मार पर आइए। जो थर्ड एम्पायर का इशारा जो करेंगे ना, अंपायर ही करेंगे बिल्कुल। इस वक्त रिव्यू तो नहीं है, इसलिए लॉन्ग ऑन के जो खिलाड़ी है इन्होंने बहुत अच्छा काम किया। भाई आप जाइए, अपना काम बहुत अच्छा कर रहे हैं आप, अब मजा आएगा। इस गेंद के ऊपर क्या है, रन संख्या 29, फुल टॉस है स्क्वायर लेग की तरफ, खिलाड़ी इस बार नहीं है, गेंद ट्रबल, बाउंड्री के बाद 4 रन, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड, वेलकम बाउंड्री फॉर भरत। कल्याणी सर इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं। फिलहाल अगर देखें तो ये चौका तवा मैच को बनाने के लिए कम से कम 2-3 बड़े शॉट तो आपको खेलने होंगे, मोमेंटम की जरूरत है। रन संख्या फिलहाल अभी भी रुकी हुई है 33 पर 2। अब देखते हैं क्या होगा, जिस तरह से क्या ये गेंद कमर के ऊपर है वो भी देखा जाएगा, जिस तरह से शॉट खेला गया था। टिक टिक वाली आवाज आ रही है और वो दिल की धड़कने और तेज करने वाली। और ये गेंद एक बार फिर तीसरे अंपायर का इशारा, नो बॉल का। बहुत देर के बाद देखने के बाद कल्याणी सर ने ये इशारा दिया है। करुणा कोटिन मैदान के अंदर है और फिलहाल कहानी में ट्विस्ट, मजा आ रहा है मैदान के अंदर। बहुत बार देखिए, अब लग रहा था ये चौका आएगा, लेकिन एक बार फिर आवाज आई टिक टिक वाली, नो बॉल का इशारा और फ्रीड भी है। पिक्चर सुपर हिट है, अगली जो आली गेंद जो है फ्री हिट है। शून्य चषक 2021 आप देखते हुए अब मजा आएगा।
गेंदबाज तैयार अमित, 2-3 गेंदें इन्होंने अच्छी डाली थी, उसके बाद में एक खराब गेंद ब्रॉकल में जाना चाहते थे लेकिन फुल टॉस बनी और उसके बाद में स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए भरत। इस ओवर की बात करें तो अब तीसरा ओवर प्रगति पर है, रन संख्या 34, 16 गेंदों का खेल से 44 रनों की जरूरत है। शुक्रिया नितेश। फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं, ज्यादा समय नहीं जाना चाहिए। बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। फिलहाल चर्चा तो हो रही है मैदान के अंदर, प्रशांत और इसके साथ जो लॉन्ग ऑफ का खिलाड़ी है उनके साथ चर्चा हो रही है। चर्चा भी होनी चाहिए लेकिन ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो एक बार फिर खर्चा होता है। फ्रीट का इशारा, लॉन्ग ऑफ के जो खिलाड़ी इन्होंने बिल्कुल कुछ बताया है। बिल्कुल इशारा तो हुआ है फ्रीट का। करुणा कुटीन उनकी तरफ से हुआ, प्रमुख अंपायर की तरफ से भी हुआ। लेफ्ट आर्म राउंड विकेट। सुंदर गेंद ब्रॉकहॉल में, अच्छी गेंद एंगल के साथ अंदर की तरफ, गेंद लॉग ऑन की तरफ जाते हुए खिलाड़ी यहां मौजूद है। एक ही रन मिलेगा। 3 गेंदों का खेल अभी भी शेष है, 15 गेंदों का खेल शेष है, 43 रनों की जरूरत है। मैदान के अंदर जबरदस्त मुकाबला चल रहा है। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो एक बार फिर जंजीर बन जाती है, मेहनत से मेहनत करो तो एक बार फिर वो तस्वीर बन जाती है। इस मुकाबले में तस्वीर बनाने के लिए बल्लेबाजों को मेहनत करनी होगी और गेंदबाज के लिए अनुशासन की जरूरत है। 15 गेंदें और जीतने के लिए 43 रनों की जरूरत है। एक रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। बैकफुट जाके पुल तो करना चाहते थे क्रीज के गहरे में जाके, लेकिन अच्छी गेंद फॉलो किया गया है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा अमित द्वारा। 14 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए यहां से 42 रनों की जरूरत है। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पॉकेट बेकार है, और छक्का चौका ना हो तो क्रिकेट बेकार है। बड़े शॉट की मांग मैदान के अंदर हो रही है, लेकिन कमाल की गेंदबाजी दूसरी एंड पर। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा अमित द्वारा। 14 गेंदें और 42 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। लेफ्ट आर्म राउंड विकेट। ऑफ के बाहर चतुराई के साथ इस गेंद को स्क्वायर कट कर दिया। क्लासिकल बल्लेबाजी, वाह भाई वाह, क्या शॉट मारा है। जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। इस वक्त पॉइंट पर खिलाड़ी है, कवर पे खिलाड़ी है, इसके बीच का फासला चीरती हुई गेंद गोली के रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए, और पीछे एक बार फिर खिलाड़ी ने भागने का प्रयास किया गया था, लेकिन यह रेस जो है गेंद ने जीती है। इसी के साथ रन संख्या कुल मिलाकर 40 रन। 78 रनों की जरूरत है। 13 गेंदों का खेल शेष है, 38 रनों की जरूरत है। 13 चेंडू 38 धावा असं समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। एक चांगला मॅच, रोमहर्षक मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। क्या शॉट मारा है और लेट खेले। सबसे बड़ी बात, एक बार फिर गेंद को अपनी तरफ आने दिया और उनको मालूम था पॉइंट है, कवर है, बीच में वो फासला है। टाइमिंग और प्लेसमेंट जबरदस्त, मैग्निफिसेंट स्ट्रोक। उड़ाया उड़ाया आसमान की तरफ। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान में बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम काय काय कहते हैं। भरत रंगात आलाय परत, अतिशय दर्जेदार या ठिकाणी कामगिरी करतोय। निश्चितच एक रोमांचकारी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। आणि धावपल करतोय, जर बघितलं तर धावपल धावा 46, उरलेले चेंडू असतील 12, 32 धावांचा आव्हान अजून शिल्लक आहे, परंतु हा फटका खूप चांगला होता। एक बार फिर देखिए गेंद अंदर की तरफ आ रही थी, बल्लेबाज थोड़ा ऑफ स्टंप के बाहर चले गए, बल्ले के बीचों बीच का खेलते हुए शरीर का संतुलन अच्छा था और गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए एक दर्शनीय स्ट्रोक मैदान के अंदर सारे खिलाड़ियों के लिए चर्चा करने के लिए मजबूर किया गया है। शिवनेरी चषक 2021 देख रहे, डगआउट में तालियां बज रही है, लेकिन मैच ऑन है, मैच ऑन है, दोनों तरफ से बना हुआ मैच है। साहिद शाह दुर्गेश या एक बार फिर सत्यनारायण कुपरी, दोनों के पास मौका। ये ओवर कौन लेके आएगा? जब तक मैदान के अंदर भरत रहेंगे तब तक एक बार फिर टाइगर जिंदा है। कमाल के खिलाड़ी है, बताने की जरूरत नहीं है। इस वक्त प्रथा 11 सत्यनारायण कोपरी और साहिद शाह दुर्गेश के बीच मुकाबला बैटन चल रहा है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे हैं जी जान लगा के खेल रहे हैं, और हारना तो कोई नहीं चाहता, हर कोई जीतना चाहता, इसीलिए तालियां भी बज रही है। अच्छा माहौल यहां बना हुआ है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। एक अच्छा मैच बिल्कुल मैदान के अंदर चल रहा है, जबरदस्त मुकाबला। गेंदबाजी में परिवर्तन, विकास को मौका मिला है। जीवन की निशानी होती है प्रगति, प्रगति की निशानी होता है विस्तार। स्ट्राइक रन पर बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी करने के लिए तैयार। बुम बुम आप्रति निखिल ओगे, उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे, चिक 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 चुक चिक,
बूम बूम फायर, हवाई फायर इस पर खिलाड़ी थे, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। एक बार फिर अच्छा शॉट, मॅग्निफिकंट या धावपळ करते आता 10 चेंडू शिल्लक आहेत, 26 धावांची आवश्यकता, एक रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, हृदयाचे ठोके निश्चितच वाढलेले आहेत। एक बार फिर भरत अपने पार्टनर के साथ चर्चा करते हुए, ये अच्छी गेंद थी खास करके विकास द्वारा, लेफ्ट हम अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, खराब शॉट बल्लेबाज द्वारा। 9 गेंदों का खेल से 26 रनों की जरूरत है, एक स्लॉक स्वीप करने का प्रयास किया गया था। अब मजा आएगा, दबाव बल्लेबाजों के ऊपर है। पहली गेंद की बात करें तो छक्का है, दूसरी गेंद पर अगर देखें तो वह बिंदी गेंद है, तीसरी गेंद पर एक बिंदी गेंद है। 9 गेंदों का खेल से 26 रनों की जरूरत है, एक बार सही होना होगा। यह अच्छी गेंदबाजी विकास द्वारा। गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, दबाव है, दबाव है, प्रेशर कुकर की शिट्टी बज रही है। अब जाकर केवल सिंगल लेके दूसरी एंड की तरफ जाना था, लेकिन एक गेंद पर एक छक्का जड़ने के बाद 3 बिंदी गेंद आई है। इसीलिए तो कहते हैं कि एक बार फिर ढलते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त नहीं, वक्त लगता है। पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, प्यार का पहला खत लिखने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता है। क्रिकेट का खेल बदला है, 8 गेंदों का खेल से शेष है और जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने विकास है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। पहली गेंद पर छक्का है, उसके बाद में 3 गेंदों पर बिंदी है। इस वक्त गेंदबाज ने कमबैक किया है, साहित्य दुर्गे इस मैच में कमबैक करते हुए। फील्डिंग में तब्दीली, ऑन साइड पर 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। हवा में गेंद है, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच ले लिया। लेकिन मुझे एक बात समझ में नहीं आई कि इस वक्त भरत जो है नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर क्यों खड़े हैं। आखिरी गेंद मैं समझ सकता हूं, थोड़ी समस्या अगर हो सकती है, राजेश को मौका दिया गया है, इसका मतलब इस गेंद के ऊपर आपको छक्का चढ़ना है। बुम बुम आफरीदी ने स्टार्ट तो अच्छा किया था, अब देखिए पहली गेंद पर छक्का है तो उसके बाद में आपको स्ट्राइक रोटेट करना था, लेकिन दिमाग की बत्ती को आप नहीं जला पाए, भरत को मौका नहीं दिया गया और उसके कारण क्या हुआ, विकास को कमबैक करने का मौका मिला, पलटवार करने का मौका मिला। अब जाकर देखिए मैदान के अंदर गेंदबाज ने किया शिकार और गेंदबाज ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। इस वक्त रंग भरने के लिए फिलहाल गेंदबाज भी है तैयार। 7 गेंदें और जीतने के लिए यहां से 26 रनों की जरूरत है। परेशानियां बल्लेबाजों की बढ़ती हुई। लेफ्ट हैंडर कब्बू बल्लेबाज राजेश ओगे मैदान के अंदर, तारीफ होगी, प्रशंसा होगी, खास करके गेंदबाज की जिन्होंने पहली गेंद पर छक्का खाया था और उसके बाद में लगातार 4 गेंदें इन्होंने डॉट डाली है। वेल 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 क्या चल रहा है खेल, बल्लेबाज फेल, इस पर गेंदबाज सरदार असरदार बने हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी इनकी तरफ से, एक अच्छा मैच है। ये गेंद बहुत महत्वपूर्ण, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। बल्लेबाज एक बड़े शॉट के लिए जा रहे हैं। गेंदबाज की बात करें तो एक बार सही होना उनका हो बहुत जरूरी है, खास करके गेंदबाज के लिए। फील्डिंग में तकदीरी कर रहे हैं, कहां खेलेंगे, ऑन साइड पर या ऑफ साइड पर। इस ट्रक कवर का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है। स्ट्रैटेजी समझनी चाहिए, स्ट्रैटेजी क्या बन रही है आपके खिलाफ, यह समझना बहुत जरूरी है। इस पर ट्रिगर मूवमेंट क्या होगा और टेलीग्राम क्या होगा, देखने वाली बात। घेरा बनाया ऑफ साइड पर, उड़ाया आसमान की तरफ, ओहो गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया, शानदार छक्का। इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। मैदान के अंदर रोचक मुकाबला जारी है और वैसे तो कोशिश दोनों तरफ से जारी है, आने वाला समय ही बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है। मजा है। अभी गेंदों की बात करें तो 6 गेंदों का खेल से 20 रनों की जरूरत है। भरत ने इसीलिए स्ट्राइक नहीं लिया था क्योंकि वो आखिरी गेंद थी। नितेश बिल्कुल आपने सही कहा, लेकिन पिछले 4 गेंदों की कहानी देखे स्ट्राइक रोटेट नहीं हुआ था, इसीलिए प्रेशर सत्यनारायण कोपरी के ऊपर था। अब जाकर मजा आएगा। साहित्य दुर्गेश पहली गेंद पर अगर देखें तो पहली गेंद पर वो छक्का था, उसके बाद में 4 गेंदें बिंदी आई और आखिरी गेंद पर छक्का है। अब जाकर 6 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। निर्णायक ओवर क्या परेशान डालेंगे, देखने वाली बात है। ऑलराउंडर खिलाड़ी आज बल्लेबाजी जबरदस्त की है, इसमें कोई संदेह नहीं है। फील्डिंग क्या होगी, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ आ रहा है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ आता हुआ, एक खिलाड़ी डीप स्क्वायर की तरफ जा रहा है, मिड विकेट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ जा रहा है। इस वक्त एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी क्या दायरे के अंदर होगा। इस वक्त देखिए स्क्वायर की तरफ जो खिलाड़ी है
फील्डिंग में तब्दीली अभी भी हो रही है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। बहुत सारे दर्शक इस मुकाबले का आनंद लेते हुए शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं। अनिल जी किनी जो हमारे सबके दिल की धड़कन है, इनके नेतृत्व में एक शानदार टूर्नामेंट पिछले साल में बहुत ही जबरदस्त प्रदर्शन सत्यनारायण कुफरी ने किया था और चैंपियन बने थे। इस वक्त अगर देखें तो चैलेंज है साहित्य दुर्गेश जो अर्नाला की टीम है, प्रशांत ऑलराउंडर खिलाड़ी, चाहे अंडराम हो चाहे ओराम हो, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन होता है। अब जाकर मजा आएगा, दर्शक इसी का इंतजार कर रहे थे। पहली 2 गेंदें क्या होगा इस मुकाबले में, रोचकता बढ़ती हुई। कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है, भगवान से एक बार फिर लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है। मैदान के अंदर देखें तो बहुत अच्छा मुकाबला चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रशांत तैयार, बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर, ये सबसे बेहतरीन बैटल है मैदान के अंदर, प्रशांत वर्सेस भरत। उड़ाया उड़ाया आसमान की तरफ, क्या बात है क्या बात है। ओहो मुन्ना, झूठ में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है, शेर की झलक सबसे अलग। मैदान के अंदर भरत का बल्ला बोल रहा है और एक जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। पहली गेंद एक बार फिर देखें तो बल्लेबाज की है। आपके पास अभी भी 5 गेंदें, जीतने के लिए 14 रनों की जरूरत है, मजा आएगा। इस बार देखिए तो प्रशांत जो है मैच को ऐसे जाने नहीं देने वाले हैं। दूसरी गेंद किसकी है, शानदार स्ट्रोक खेला गया था लाजवाब तरीके से। और राजेश अपने डगआउट की तरफ देख रहे हैं, डगआउट में थोड़ा सा डर भी है, थोड़ी तालियां भी बज रही है, लेकिन जो डर गया वो मर गया। प्रशांत क्या वापस आएंगे, फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं, लेकिन डीप मिड विकेट पर जब जहां गेंद चली गई थी वहां तो खिलाड़ी दर्शक बने थे। एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से आया था। अब मजा आएगा। पहली गेंद पर 6 की मोहर, दूसरी पर क्या कहानी है। प्रशांत तैयार, शिवनेरी चषक 2021 जीतने के लिए हम लोग है तैयार और इस मंच पर धमाका होगा बार बार हर बार। मैदान के अंदर भरत बहुत ही जबरदस्त पारी खेल रहे हैं, क्या बात है, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। मैदान के अंदर अगर देखे शिवनेरी चषक 2021 जीतने के लिए हम लोग है तैयार। इस मंच पर धमाका होगा बार बार हर बार। और फिलहाल रोशन किनी इनकी तरफ से इस जबरदस्त स्ट्रोक के लिए 500 का इनाम है, पैसा वसूल शॉट है। 4 गेंदों का खेल से जीतने के लिए, अगर ये मुकाबला आप जीतते हैं तो 500 का इनाम है। फंटास्टिक बैटिंग, सुपर बैटिंग, 4 गेंदों का खेल से 8 रनों की जरूरत। ये भी उड़ाया आसमान की तरफ, ऊपर है, गेंद के नीचे खिलाड़ी, गेंद बांधने के बाद क्या बात है क्या बात है। ओहो मैदान के अंदर भरत का जलवा जारी है। फिलहाल बल्ला गेंद के ऊपर भारी है और लगातार 3 छक्कों की बरसात मैदान के अंदर। वेल 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 वेल, क्या बल्लेबाजी मैदान के अंदर। कहते हैं ना कि जहां चाह होती है वहां राह होती है, इसीलिए ये खिलाड़ी है खासम खास, याद रखेगा इतिहास। इन्होंने लगातार 3 छक्के जड़े हैं। अब जाकर आपके पास 3 गेंदें हैं और जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। मैच में पलटवार, अब एक बार फिर छक्के चौकों की बौछार, मैदान में हो रहा है वार पे वार। बल्लेबाज ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। प्रशांत के ऊपर दबाव है, 3 गेंदों का खेल शेष, छोटी गेंद, बड़ा शॉट, ओहो क्या बात है क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक, गेंद को लेग बाउंड्री के बाद 6 रनों के लिए लाजवाब बल्लेबाजी। शेर की झलक सबसे अलग, भरत ने इस मैच में जान डाली है और प्रभाकर हो गए इनकी तरफ से 500 का इनाम। इस वक्त रोशन किनी की तरफ से 500 रुपीज पर भरत। फंटास्टिक बैटिंग, एक्सेलेंट परफॉर्मेंस बाय भरत और इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी बने हैं सत्यनारायण कुफरी जो चैंपियन डिफेंडिंग चैंपियन टीम है। इस मुकाबले में थोड़ा सा इंतजार किया था, 9 स्ट्राइकर एंड की तरफ रहे और जब एक बार फिर दूसरा ओवर आया स्ट्राइकर एंड की तरफ चले गए और उसके बाद में एक जलजला आया, तूफान आया, एक सैलाब आया, उस सैलाब का नाम था मिस्टर भरत। और बाकी जो सारे खिलाड़ी मैदान के बाहर आएंगे। सत्यनारायण कुफरी मैदानावरती जाऊ नका प्लीज, भरत मैदानावरती नका, मैदानावरती जाऊ नका, मैदानावरून बाहेर या। राजेश मैदानाच्या बाहेर। कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल डन। किती मारलं आदरणीय सन्माननीय दीपक दादा पाटील यांना विनंती करेन प्लीज आपण
मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी यायचे. आणि आता एकच जल्लोष आपण सत्यनारायण कोपरीच्या खेळामध्ये पाहतोय. अतिशय सुंदर कामगिरी केली भरतनं. टाळ्यांचा गजर या ठिकाणी भरतसाठी होतो. अतिशय दर्जेदार कामगिरी, मॅग्निफिसंट बॅटिंग. प्रभाकर ओगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर रोशन किणी संघमालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक भरतसाठी आलेलं आहे. आपलातून इनिंग साकारत गेम चेंजर खेळाडू भरतोय. अर्थात दीपक दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. वो है वजनदार, वो है दमदार, वो है शानदार, इसीलिए भरत बने हैं इस मुकाबले में मैन ऑफ द मैच के हकदार. छक्के चौकों की बौछार, वार पे वार, जोरदार प्रहार, और भरत ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. जोरदार बल्लेबाजी, जबरदस्त. 1000 का इनाम भी आपको मिल रहा है रोशन किनी और प्रभाकर ओगे इनकी तरफ से. भरत ज्या पद्धतीनं शेवटचा चेंडू होता आणि तर आम्ही तर समालोचन करत असताना एक प्रश्न विचारला होता, भरत तिकडे काय थांबलाय, त्याचं उत्तर तू नंतरच्या म्हणजे 5 चेंडू मध्ये दिलेत. काय स्ट्रॅटेजी बनली होती? जरी काय त्या बॉलला मी जर षटकारी मारला असता तरी मी नॉन स्ट्राईकला राहिलो असतो आणि मला राजेश किंवा सचिन गजानन हे 3 फलंदाजांवरती विश्वास होता की ते षटकार मारू शकतात. 6 चेंडू आणि 20 धावा ठेवतील, मला इतका विश्वास होता. म्हणून मी 6 चेंडूंचा विचार केला. परंतु कधी वाटलं की आता उरलेले चेंडू पण मी भिरकावून देणार की पहिला शॉट ज्यावेळेस आला तेव्हा वाटलं की त्यानंतर वाटलं, कधी वाटलं? नाही, तसं तर प्रशांत एक चांगला फलंदाज आहे. गोलंदाजी करायला मला नाही वाटत, पण आज एक गोलंदाज बँड झाला म्हणून तो बॉलिंगला आला. बट आमच्या बॅटलमध्ये तोच जिंकतो की मी बॉलिंगला आला की तो मला मारतच असतो. तर हाच संधी होती मला की मी त्याला मारू. क्या बात आहे. एक महत्वाची इनिंग आहे, कारण डिपेंडिंग चॅम्पियन आहात तुम्ही. ते एक जबाबदारी असते की यावेळेला सुद्धा टायटल जिंकायचं आहे. या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा डोक्यात असतात का? हो, डोक्यात तर असतात. आणि त्या मैदानावरती उतरल्यानंतर जोश पण तोच येतोय, कारण ते एक लक फॅक्टर असते की एखाद्या मैदानावरती आपण पुन्हा पुन्हा जिंकतोय. ते एक लक असतंय आणि ते लक आमचे जे आहेत खेळाडू त्यांच्यात पण दिसतंय की त्यांचा परफॉर्मन्स पण खूप चांगला होता. भरत, कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल डन. आणि वेल प्लेड भरत, माझ्याकडून तुला 500. ही विजयजादांची खासियत आहे, कलाकारांचं कौतुक करायचं कसं. अगदी तो प्रतिस्पर्धी संघातला खेळाडू असला तरी. तर विजयदादा, थँक्यू व्हेरी मच. विजय जाधव यांच्याकडून 500 रुपये